सोलापूर महानगरपालिकेतील नालेसफाई कामांमध्ये कथित अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी 3 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे। माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी नालेसफाई कामांबाबत तसेच रिंगणे टू अंडरग्राउंड ड्रेनेज या कामांमध्ये निविदा प्रक्रिया, कामाची अंमलबजावणी आणि ठेकेदारांना करण्यात आलेल्या देयकांबाबत तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी कार्यालयीन आदेश काढत चौकशीचे निर्देश दिले आहेत। या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त 1 वीणा पवार अध्यक्ष, मुख्य लेखापाल राजराज जक्कलवार आणि कार्यकारी अभियंता नितीन मठपती यांचा समावेश करण्यात आला आहे। समितीला निविदा प्रक्रिया, DSR नुसार कामांची मोजमाप पुस्तिका, लेखा अभिलेख, देयक प्रक्रिया, आर्थिक नुकसान झाले आहे का याची पडताळणी तसेच आवश्यक अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। चौकशी पूर्ण करून जबाबदारी निश्चित करत सविस्तर अहवाल 15 दिवसांच्या आत आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत। या चौकशीमुळे नालेसफाई प्रकरणातील कथित अनियमिततेबाबत नेमके वास्तव समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे।